नमस्कार. आज गुरुपौर्णिमा. सगळ्यात पहिली समेस्त सगळ्या गोंयकारांक गुरुपौर्णिमेच्यो खूप खूप शुभेच्छा. आणि गुरुपौर्णिमेच्या ह्या दिसा म्हजे आई पप्पा आसत किंवा बाकी म्हज्या जिवनांतले सगळे गुरू हांकां सगळ्यांक याद करता, ह्या सगळ्यांक नमस्कार करता. म्हजे राजकीय गुरू स्वर्गीय श्री मनोहरभाई पर्रीकर हांकांय आयच्या दिसा याद करता. आणि आजच्या प्रेस कॉन्फरन्साच्या निमित्तान गोंयांत असलेले सगळे टिचर्स प्री प्रायमरी किंवा प्रायमरी पासून हायर एड्युकेशन पर्यंत म्हणजे अप टू युनिव्हर्सिटी प्रोफेशनल कॉलेजीस पर्यंत ह्या सगळ्या टिचर्सांक हांव आयच्या गुरुपौर्णिमेच्यो खूप खूप शुभेच्छा दिता. आमी पळयता की ई लर्निंगच्या माध्यमांतल्यान म्हणजे आज जरी स्कुलां सगळीं बंद आसली, आज सगळे जाण म्हणजे जून म्हयन्यांत भुरग्यांचो जो किलबिलाट सुरू जातालो, सगळे टिचर्स आपल्या सगळ्या भुरग्यांक आज मिस करता आसतले. पण हे आसतना सुद्दां ह्या कठीण प्रसंगांतल्यान सरकार आपले जायतो परीन 11,000 टिचरांक ई लर्निंगाची ट्रेनिंग आमच्या डायरेक्टर ऑफ एड्युकेशनान दिली. डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन सगळे टिचर्स वेगवेगळ्या माध्यमांतल्यान भुरग्यांक शिकोवपाचो प्रयत्न करता. अशाच पद्दतीन तांच्यांनी आपले एफर्ट्स चालू दवरचे. जरी आमी कंपल्सरी ना म्हटलां, कंपल्सरी इतक्याच खातीर ना म्हटलेलें कारण सगळ्यांच्या पर्यंत आमी ड्यू टू लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर्स सगळ्या भुरग्यांच्या पर्यंत ई लर्निंग फेसिलिटीज पावूंक शकना. बट त्या खातीर तांच्यांनी परत एकदा म्हणजे जांकां सिलेबस जो चुकतलो तो परत घेवपाक जाय आमी ऑलरेडी मेन्शन केलां. बट तरी सुद्दां तांच्यांनी घेवपी एफर्ट्स जे आसा ह्या एफर्ट्सा खातीर सगळ्या टिचर्सांक हांव परत एकदा गुरुपौर्णिमेच्यो खूप खूप शुभेच्छा दिता. आनी हाच्या मेन प्रेस कॉन्फरन्साची कोविड-19 आमकां सगळ्यांक खबर आसा की आयची स्थिती गोंयांत आयचे घडीक जवळपास जर पळयत जाल्यार 853 एक्टीव केसीस आसा, 825 रिकवर्ड केसीस आसा आनी ऑल टुगेदर म्हणजे 1684. जर रेशो पळयत जाल्यार 50% ऑफ द केसीस ह्यो रिकवर्ड जायत आसा. आमचे डेलीची टेस्टिंग जर पळयत जाल्यार अप्रॉक्सिमेटली मोर दॅन 2300च्या आसपास आमी डेली टेस्टिंग वेगवेगळे कंटेनमेंट झोन वेगवेगळ्या भागांतल्यान आमी टेस्टिंग करीत आसा. आयज खरो रेशोज खूब बरो आसा. 73 जे आसा हे पॉझिटीव जाले आनी जवळपास 111 हे रिकवर जाले. रिकवर जाल्ल्यांक सगळ्यांक आमी घरा धाडटा आनी पॉझिटीव केसीस ज्यो मेळटा त्यो आजुनूय आमी आमच्या आयदर कोवीड हॉस्पिटल सिम्टोमॅटीक आनी असिम्टोमॅटीक आसलेल्या सगळ्या जाणांक आमी कोवीड केअर सेंटरान धाडटा. तशें तुमकां सगळ्या जाणांक खबर आसा गोंयच्या वेगवेगळ्या भागांनी आमकां पॉझिटीव पेशंट्स मेळ्ळे. ज्या जाग्यार म्हणजे आमचो हेल्थ डिपार्टमेंटाचो स्टाफ आसतलो किंवा पुलीस डिपार्टमेंट आसतले किंवा बाकी इतर लोकांच्या संपर्कांत आयिल्ले लोक हे सगळे मेळोन हो 853 फिगर जो आसा हो आसा ताका आयचो फिगर हो एड जातलो. बट ज्या जाग्यार आमी मायक्रो कंटेनमेंट झोन, आयसोलेशन्स, बाकीचे कंटेनमेंट झोन हे सगळे डिक्लेअर्ड केल्या आनी ताज्या उपरांत आमी कोविडाचेर किंवा कोरोना व्हायरसाचेर कंट्रोल दवरपाचो प्रयत्न सरकारा कडल्यान सदोदीत आमी करीत आसा. सगळ्यात पयल्यान पयलीं आमी पळयलें की ज्या पद्दतीत कोरोना व्हायरसाचो हे व्हायरस पसरता, ज्या पद्दतीत इन्फेक्शन एका कडल्यान दुसऱ्या कडेन वता, म्हाका दिसता आमी जशें म्हणटा की परत की सोशल डिस्टन्सींग मेंटेन करपाक जाय, मास्क वापरपाक जाय, आमकां सॅनिटायझर वापरपाक जाय आनी लोकांनी तें फॉलो करप किंवा हें गरजेचें आसा. लॉ एनफोर्समेंट आमी आमच्या पद्दतीत करता बट आजुनूय बी ताका खंय तरी आनीक टायटन जावचें किंवा आनीक स्ट्रिक्टनेस येवपा खातीर आमी काल आमचे काही मिनिस्टरांच्या बरोबर मिटिंग्स घेतली आनी त्या मिनिस्टरांच्या बरोबरच्या मिटिंगेनी काही जबाबदारी ज्यो आसा ह्या त्या मिनिस्टरां कडेनूय दिल्या. ज्या त्या निमित्तान आमचे सगळे मिनिस्टरूय बी एक्टीव रित्या त्या तालुक्यांत वचून मागीर DYSP आसतलो, PI आसतलो, डेप्युटी कलेक्टर, मामलेदार, इवन दो द मेडिकल ऑफिसर, हेल्थ ऑफिसर ऑफ दॅट कन्सर्न तालुका हांच्या बरोबर मिटींग करतलो आनी थोडीशें स्ट्रिक्टनेस येवपा खातीर लोकांच्या मदीं आनिकूय बी थोडोसो स्ट्रिक्टनेस म्हणजे फेस कवर किंवा आमी सोशल डिस्टन्सींग हें सगळें मेंटेन जावपा खातीर
म्हाका दिसता ह्यो मिटिंगो घेवन ते लोकां मदीं अजुनूय बी लोकांक आव्हान करतले आनी लॉ एनफोर्समेंट सुद्दां जो आसा पळय न्ही हो आनीक कडप करपा खातीर फाल्यांच्यान सगळे एक्टिवली आमचे सगळे मिनिस्टर्स हे सगळ्या तालुक्यांनी वतले. जशें हांवें म्हटलां की मार्मागोवा तालुक्यान मिनिस्टर माविन गुदिनो प्लस मिलिंद हे दोगूय जाण त्या तालुक्याची पुराय जबाबदारी जी आसा इवन दो हे करता आसतना थंयसरलो कंटेनमेंट झोन मागीर आमच्या कलेक्टराच्या बरोबर उलोवन तांकां सगळ्या जाणांक आमी ऑलरेडी डिक्लेअर केला की इम्युनिटी बुस्टर डोस जो होमिओपॅथीक मेडिसीन आर्सेनीक कंपाउंड जो आसा हो सगळ्यांक डिस्ट्रिब्यूट करपाचोय ठरयला आनी फाल्यांच्यान सोमार पासून वेगवेगळ्या आमदारांच्या मार्फत पंचायतीच्या मार्फत सगळ्या जाणांक इम्युनिटी बुस्ट जावपाक जाय म्हणून आयुर्वेदीक आनी होमिओपॅथीक मेडिसिनचें डिस्ट्रिब्युशन हें खूब मोठ्या प्रमाणात पळयलां. ते प्लस थंयसर आशिल्लें कोवीड केअर सेंटर म्हणजे त्या कोवीड केअर सेंटरांत जे आमचे असिम्प्टोमॅटीक पेशंट्स आसात तांची काळजी वेवस्थीत आसा काय ना म्हणजे तांकां जेवण टायमार ही सगळी काळजी घेवपाक एकदां त्या कोवीड सेंटराचेरूय किंवा प्रायमरी हेल्थ सेंटरान पुलीस स्टेशनाचेर सगळी कडेन विजीट करून मिनिस्टरी स्वता पळयतले आनी जेणे करून आमी सगळ्या लोकांचे काही कम्युनिकेशन्स आसत जाल्यार तांच्या माध्यमांतल्यान सगळ्या लोकां पर्यंत पावयतले. मार्मागोवा तालुक्यान माविन आनी मिलिंद हे दोगूय जाण पळयतले. आमी काणकोण तालुक्यांत आमचो उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हे काणकोण तालुक्यांत वचून थंयसर पर्सनली मिटींग बी कंडक्ट करतले. त्याच बरोबर सालसेत तालुक्यात बाबू कवळेकर आनी फिलीप नेरी हे जे दोगूय आसा हे सालसेत तालुक्याची सगळी मिटींग होल्ड करतले आनी ह्या जेंका जेंका सांगलां त्या त्या जाग्यार ते मिटींगूय घेतले. सत्तरी तालुक्यांत आमचे आरोग्य मंत्री बाब विश्वजीत राणे हे मिटींग होल्ड करतले. फोंडा तालुक्यांत बाब विश्वजीत राणे आनी गोविंद गावडे हे दोगूय जाण मेळोन कंबायन मिटींग होल्ड करतले. त्याच बरोबर पेडण्या तालुक्यान आमचो उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर प्लस विश्वजीत राणे हे बी थंयसर वचून प्रायमरी हेल्थ सेंटर आनी बाकीच्या सगळ्यांच्या बरोबर ही मिटींग कंडक्ट करतले. बार्देस तालुक्याची मिटींग आमचे बाब मिनिस्टर मायकल लोबो हे कंडक्ट करतले. त्याच बरोबर केपें सांगे ह्या दोनूय तालुक्याच्यो मिटींग मंत्री बाब निलेश काब्राल आनी धारबांदोडा बाब निलेश काब्राल आनी दीपक पावसकर हे दोगूय जाण हांगासरल्यो मिटींग्स घेवन थंयसरले मॉनिटर म्हणजे आमच्या त्या जाग्यार जर कोवीड सेंटर आमी उगडला जाल्यार ते कोवीड सेंटर कशें चल्लां कितें चल्लां हे सगळें पळयतले. बिचोले तालुक्यांतली मिटींग फाल्यां सकाळीं हांव स्वता कंडक्ट करतलो. तिका आमचे सभापती हे प्रेजेंट आसतले. बिचोले तालुक्यांतले येवपी प्रायमरी हेल्थ सेंटर बिचोले प्रायमरी CHC सांखळे आनी आमचे पुलीस स्टेशन बिचोले प्लस मये प्रायमरी हेल्थ सेंटर ह्या सगळ्यांची मिटींग हांवें सकाळीं 9 वरांचेर आमच्या बिचोलेच्या पुलीस स्टेशनात दवरल्या. ताका बाब प्रवीण जाटिया आसतले आनी ओवरऑल बिचोले तालुक्याचो रिव्ह्यू ह्या त्या मिटींगेच्या माध्यमांतल्यान हांवूय स्वता घेतलो. तिसवाडी तालुक्याची मिटींग जी आसा ही हांव स्वता आनी आमचे मिनिस्टर मॅडम जेनिफर मोन्सेरात ही दोगांय जाण मेळून आमी तिसवाडी तालुक्यांतले सगळे येवपी पुलीस स्टेशन्स परत थंयसर येवपी हेल्थ सर्विसीस ह्या सगळे स्टाफ कोवीड सेंटर ह्या सगळ्यांची मिटींग ही वेगळ्या पद्दतीन आमी कंडक्ट करतले. ह्यो मिटींग कंडक्ट केल्या उपरांत थंयसरली कोवीड केअर सेंटर्स आनी बाकीच्या बाबतींत सगळो विशय हो सगळ्या लोकांच्या पर्यंत आनी सगळी काळजी घेवपा खातीर हाजी मिटींग युजफूल ठरतल्यो. रिगार्डींग आमचो पयलो कंटेनमेंट झोन जो आमी मांगूर हिल डिक्लेअर केलो आनी मांगूर हिलांतल्यान वेगवेगळ्यो केसीस अजुनूय बी म्हणजे पॉझिटिव्ह जायत आसा आनी कंटेनमेंट झोन थंयसरल्या लोकूय बी थोडोसो अनरेस्ट आसा. त्या खातीर काल एडमिनिस्ट्रेटीव लेवलाचेर हांवें मिटींग घेतल्या उपरांत मांगूर हिलाच्या बाबतींत पूर्ण मांगूर हिल सॅनिटायज करपाची इन्स्ट्रक्शन्स दिली आनी आज पुराय मांगूर हिल हें सॅनिटायज केलें. थंयसर आशिल्लो म्हणजे तो क्लिनिनेस ड्रायव्ह जो आसा हे म्युन्सिपाल्टीचो थंयसरलोच स्टाफ ते विदीन दॅट वार्ड तो घेवन क्लिनिनेस ड्रायव्ह आज मांगूर हिलांत कवर केलो. आमी थंयसर तांकां ड्राय राशन जे डिस्ट्रिब्यूट करताले ते ड्राय राशन आनिकूय बी मोठ्या प्रमाणात फ्री ऑफ कॉस्ट म्हाका खबर आसा थंय रावपी लोक हे डेली वेजीसचे आसा आनी तांकां डेली वेजीस पेमेंट मेळनासल्या कारणान प्रॉब्लेम आसा. बट हे कंटेनमेंट झोन आसल्या कारणान तांकां थोडे दीस हे सहन करचे पडटले. बट ड्राय राशन वांटपाचें डिस्ट्रिब्युशन करपाचें मोठ्या प्रमाणात आमी थंयसरूय तयारी केल्या. आनी द स्पेशल मिटींग रिलेटेड टू द कंटेनमेंट झोन मांगूर हिल ही फाल्यां 11:30 वरांचेर हांवें सेक्रेटरीएट कॉन्फरन्स हॉल हांगासर दवरल्या. त्या मिटिंगेक आमचे मार्मागोवा तालुक्याचे चारूय आमदार म्हणजे मिनिस्टर माविन मिलिंद कार्लूस बाप आनी अलिना ही प्रेजेंट आसतली. सेक्रेटरी हेल्थ परत CS आनी बाकीचे रिलेटेड सगळे DGP पासून बाकीचे सगळे स्टाफ
थंयसरले मोजके जे काही कावन्सिलर्स ज्या वार्डा कडेन रिलेटेड आसा डेप्युटी कलेक्टर्स ह्या सगळ्या जाणांक विश्वासान घेवन की कंटेनमेंट झोनाच्या बाबतींत आमकां फर्दर डिसिजन जे घेवपाक जाय म्हणजे थंयसरले टेस्टींग थंयसरले कितले लोक पॉझिटिव्ह आयला हाजेर डिटेल स्टडी करपा खातीर फाल्यां 11:30 वरांचेर मिटींग जी आसा ही स्पेशल मिटींग आनी हाय लेवल कमिटीची मिटींग जी आसा ही मांगूर हिलाच्या बद्दल फाल्यां ऑर्गनायज केल्या आनी ताज्या उपरांत मांगूर हिलाच्या बद्दल निर्णय जो आसा हो घेतलो वयतलो. दीस इज रिगार्डींग द मांगूर हिल. आज म्हाका खूब सांगपाक वायटूय दिसता आनी खेदय आसा वास्को म्युनिसिपालिटीचो एक कावन्सिलर तसो तो सिनियर सिटीजन इज एप्रॉक्सिमेटली 72 year एज ओल्ड पाश्कल डिसोजा आमचो एक्स मिनिस्टर जुजे फिलीप डिसोजा हांचो व्हडलो भाव हेका देहांत एक्सपायर्ड जालो त्या बद्दल हांव दुख्ख व्यक्त करता. हांवें वैयक्तीक तांकांय फोन करून दुख्ख व्यक्त केला. खूब वायट दिसता कारण एखादो आमचो कावन्सिलर थंयसरलो म्हणजे इज इन कोमॉर्बीड कंडिशन ताजी 72 एज आशिल्ली डायबिटीक आशिल्ली बाकीचे सगळे डिजीज ताका आशिल्ले खूब दीस कोवीड हॉस्पिटलान एडमिटूय आशिल्लो त्या बद्दल हांव दुख्ख व्यक्त करता. तुमकां सगळ्यांक आमचे हेल्थ मिनिस्टर हांच्यांनी सांगलाय बी प्लाज्मा थेरपी आमी थोड्या दिसांनी सुरू करपाचें आसा. ताज्या बद्दलची परमिशन्स आनी ताज्या बद्दलची तयारी प्लाज्मा थेरपी सुरू करपा खातीर आमी ऑलरेडी सुरू केला. आमी वेगवेगळे कडेन आमची कोवीड-19 केअर सेंटर सुरू केल्या. जशी जवळपास आमी कोवीड केअर सेंटर आमची नॉर्थ गोवान कलंगूट रेजिडेन्सी आनी कलंगूट रेजिडेन्सीची एनॅक्स बिल्डींग ताज्या उपरांत साई हॉस्टेल हे आमचे कडेन ऑलरेडी आमी आनी कोवीड केअर सेंटर म्हणून सुरू केल्लें आसा. ताज्या व्यतिरिक्त आमी साऊथ गोवान आमची PHC शिरोडा कोलवा रेजिडेन्सी फर्मागुडी रेजिडेन्सी फातोर्डा इंडोर स्टेडियम MPT हॉस्पिटल आनी मारगांव रेजिडेन्सी ह्यो आमी आमच्यो कोवीड केअर सेंटर म्हणून डिक्लेअर केला. आमच्या प्रत्येक कोवीड केअर सेंटरचेर आमची एक मेडिकल टीम म्हणजे 24/7 थंयसर आमची मेडिकल आनी पॅरामेडिकल एक डॉक्टर प्लस 1 नर्स प्लस थंयसर एटेंडंट ताज्या व्यतिरिक्त हाऊसकीपिंग स्टाफ हो सगळो स्टाफ थंयसर फूल टायम काम करता. ताज्या व्यतिरिक्त आमचो त्या भागांतलो मामलेदार हो ताजो इन्चार्ज आसता. आतां आमचे कन्सर्न मिनिस्टर हेय बी त्या कोवीड केअर सेंटराचो फॉलोअप घेतले थंयसर कशा पद्दतीन वेवस्थीत काळजी आसा काय ना हाजोय कंटिन्युअसली फॉलोअप जो आसा हो तांच्या कडल्यान घेतलो वयतलो. आमी नवीन कोवीड केअर सेंटर आमकां कशें आसा आतां पर्यंत आमच्या कडेन कोवीड हॉस्पिटल हाजे 250 बेड्स आनी कोवीड केअर सेंटर ही 1000 बेड्सची सोय आशिल्ली. आमकां एडिशनल 500 ची वेवस्था कारण आमी आत्तां जुलय म्हयन्याची आज 5 तारीख आसा अजूनय बी सांगून जो की पावसांत हें इन्फेक्शन वाडूं शकता ही तत्राय लक्षांत घेवन सरकारान पुराय तयारी केल्या. आनी 500 बेडचे कोवीड केअर सेंटर आमी फर्मागुडी वयले आमचे IITचे हॉस्टेल इंजिनियरींग कॉलेजचे हॉस्टेल ITIची बिल्डिंग्स हे सगळे धरून 500 बेड एकीच कडेन वेवस्था करप वेगवेगळे तांकां रुमांक टॉयलेट्स आनी बरी वेवस्था दिवपा खातीर आनी फूल टायम थंयसर आमची मेडिकल टिम्स परत थंयसर हाऊसकीपिंग टिम्स कॅटरर टिम्स ही पूर्ण वेवस्था ही थंयसर दिवपाची सोय केल्ली आसा. इवन दो कोवीड केअर सेंटरांनी सपोज आपलो कोणी एडमीट आसा आनी ताका जर आपल्याक जेवण व्हरून घरा कडल्यान प्रोवायड करपाक जाय आसत कोवीड केअर सेंटरान भितर वचपाची गरज ना. ती फेसिलिटीज आमी अवेलेबल करून दिल्या कारण भायर रावल्ले असल्या कारणान जेवण जर वेवस्थीत मेळना जाल्यार आनीक तेजी इम्युनिटी कमी जाता. बऱ्याच जाणांनी आमकां रिक्वेस्ट केली तांच्यांनी आपले टिफीन हे आमच्या कोवीड केअर सेंटराच्या भायल्या गेटीर जर व्हरून जर पायलें आपल्या टिफिनाचेर नांव लावन जाल्यार आमचे अटेंडन्स हे तेज्या पर्यंत ते कोवीड जो पेशंट असिम्प्टोमॅटीक पेशंट जो आसा हे ताज्या पर्यंत पावयले वयता. अशीच आनीक वेगवेगळे कडेन कोवीड केअर सेंटर कदाचित आमकां जर पेशंट वाडले जाल्यारय आमकां ती कोवीड केअर सेंटर ही ओपन करची पडटली. ताज्या खातीर आमी वेगवेगळ्या पद्दतीची तयारी जी आसा ही वेगवेगळ्या पद्दतीची तयारी आमी दवरलेली आसा. एडिशनल नर्सिंग स्टाफ एडिशनल डॉक्टर्स हे घेवपा खातीर ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसीस स्पेशली म्हणजे कालच्या आमच्या मिटिंगेन डिसायड जाला आनी त्या प्रमाणे एडिशनल स्टाफ जो आमकां लागता तो स्टाफ जो आसा कॉन्ट्रॅक्ट बेसीसचेर एज अ स्पेशल केस म्हणून कोविडा खातीर लागपी सगळो स्टाफ हो घेतलो वयतलो. ताजी तयारी बी जी आसा पळय न्ही ही आमी केल्ली आसा. आयज पर्यंत इंटरनॅशनल आमी पळयता की गोंयान म्हणजे गोंया भायर वचपी वेगवेगळ्या
स्टेटीनी आसपी गोवन हे परत येयले. स्पेशली आयज पर्यंत गोवन जे स्टँडर्ड आउटसायड कंट्री आशिल्ले अशे इंटरनॅशनल अरायवल्स हे जवळपास 4,547 बाय चार्टर फ्लायट्स आयले आनी 1,925 हे बाय MPT बाय क्रूज ह्या हातूंतल्यान आयले. त्या त्या जाग्यावेल्यो इंडियन एम्बसी हांच्यांनी आमकां खूब मदत केली. आमचे NRI ऑफिस, आमचे मिनिस्ट्री ऑफ द एक्सटर्नल अफेर्स किंवा आमी जशें म्हणटा की आमचे एक्सटर्नल अफेर्स मिनिस्टर्स, द एविएशन मिनिस्टर्स, आमचे MHA माननीय मंत्री, माननीय होम मिनिस्टर माननीय श्री अमित शाह, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांच्या मार्गदर्शना सकयल आमी इतक्या सगळ्या गोवनांक भायरसून हाडपाक शकले. बट हाज्या बरोबर एक गजाल म्हत्वाची आसा की खुबशे जाण हे इंटरनॅशनल्स आनी नॅशनल जे पॅसेंजर आयले तातूंतूय बी काही लोक जे आसा हे वेगवेगळ्या पद्दतीचें राजकारण करपाक पळयता. पण एक बरी गजाल म्हज्या लक्षांत आयली की आमचे गोवन जे वेगवेगळे एब्रॉड स्टँडर्ड आसा तांच्यांनी गोंयकारांक मदत करपाचो वेगवेगळ्या पद्दतीचो कॉर्डिनेशन केलें त्या इंडियन एम्बसी कडेन. तशेंच दुबय आशिल्ले बाय वैशाली कौठणकर हांणी खुबशा आमच्या गोवन्स थंयसर जे आशिल्ले तांकां इंडियन एम्बसी कडेन आमच्या दुबयच्या कॉर्डिनेट करून थंयसरल्यान ताका हांगासर हाडपा खातीर खूब मोठ्या प्रमाणात मदत केली. खूब जाणांनी म्हाका स्वता फोन करूनय सांगलें तर ती स्पेशली बाय वैशाली कौठणकर जे गोंयकारांच्या वतीन हांवूय ताका देव बरें करूं म्हणटा. अशे कितलेशेच जाण आसतले ज्यांची म्हाका कदाचित जे हांव पळयता की थोड्या जाणांनी ज्यांची नांवांय खबर ना बट वेगवेगळ्या पद्दतीत ज्यांच्यांनी मदत केली अशा वेगवेगळ्या जाणांचे हांव उपकारी आठयतां. हांव की आमी सगळ्या जाणांनी परत एकदां म्हणजे कोरोना व्हायरसाचेर जर कंट्रोल करतले आसत किंवा COVID-19 ह्या दुयेंसाचेर कंट्रोल करतले आसत जाल्यार सगळ्यांच्या मदीं खूब मोठ्या प्रमाणात लोकांनी सोशल डिस्टन्सिंग आयजूनय बी म्हणजे 7 डेथ जाल्या उपरांत सुद्दां की गोंयकारांक कोरोना व्हायरसाचो एकदां भंय दिसना काय कितें हो प्रश्न म्हाका पडटा. आमी कितल्याशाच लोकांक फायन घालता, कितल्याशाच लोकांनी म्हणजे मास्क वापरना हाज्या खातीर फायन्सूय घालता. बट ते जाल्या उपरांत सुद्दां लोक ज्या पद्दतीत शिस्तीत वागोवंक जाय ते वागतना म्हाका दिसना. ती म्हजी परत एकदां सगळ्या गोंयकारांक तुमच्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान हांव रिक्वेस्ट करता की आमकां सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करपाक जाय. आमकां मास्क हो कंपल्सरी वापरपाक जाय. हाज्या पासूनच आमी सगळे जाण जे आसा हे COVID-19चेर कंट्रोल करपाक शकतले. सगळ्यांचें सहकार्य हे गरजेचें आसा. फाल्यांच्यान परत एकदां नेटान लोकां मदीं म्हणजे हेजेर कंट्रोल करपा खातीर विविध वेगवेगळ्यो उपाय योजना सगळ्या डिपार्टमेंटांच्या सहकार्यान हे करतले. गोंय राज्य अजूनय बी आपली SOP जी आसा टील डेट जरी टुरिजम सुरू जालें आमी स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर फॉर द जो मनीस भायरसून येता ताज्या खातीर सगळी प्रोसिजर खंयसरूच कॉम्प्रमायज करूंक ना. त्या प्रत्येक मनशा खातीर म्हणजे बाय ट्रेन आसतलो, बाय प्लेन आसतलो, बाय रोड आसतलो किंवा बाय शीप आसतलो ह्या सगळ्या खातीर सगळी प्रोसिजर्स अजूनय बी तोच प्रोटोकॉल आमी फॉलो करता. आनी ताकाच लागून आमी अजूनय म्हणटा तशें सगळ्याचेर की कंटेनमेंट झोन आसत किंवा भायरसून येयल्लो मनीस आसत ताजेर कंट्रोल करता. बट एक लक्षांत आयलें भायरसून येवपी ऑन एन एवरेज म्हणजे 400 ते 500 लोकां पैकी फक्त एक 4 सिंगल डिजीट नंबर 4 ते 5 लोक जे आसा हे आमकां पॉझिटिव्ह मेळटा. म्हणून आतां कंटेनमेंट झोनान आसतल्या लोकां पासून आमी आमकां चड मोठ्या प्रमाणांत एकामेका कडेन कोरोना व्हायरस पसरपाचो प्रयत्न आसा. म्हजी सगळ्या लोकांक विनंती आसा, सगळ्या गोंयकारांक विनंती आसा की आमी एकामेकाच्या घरान वचपाचें बंद करपाक जाय. शेजाऱ्याच्या घरान सुद्दां तो बरो ना जाल्यारय तेजी खबर घेवंक वचपाचें ना. कसल्याच कार्यक्रमाक आमी चुकून सुद्दां कोणाचो बर्थडे सेलिब्रेशन आसत, कोणाचें लग्न आसत, दुसऱ्याच्या कार्यक्रमाक वचप आमी स्वता एवॉयड करचें आनी दुसऱ्याकूय बी आमी आमच्या घरान आफोवचो न्ही. जेणे करून ज्या माध्यमांतल्यान सांगून नजो आज असिम्प्टोमॅटीक पेशंट्स कोण आपल्या घरात येवन आपल्याक कोरोना व्हायरस हो पसरूंक शकता हाजी काळजी समेस्त सगळ्या गोंयकारांनी घेवपाक जाय अशें म्हाका दिसता. ताच्या खातीर आमी जर इतकें एवॉयड केलें म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळ्ळें, एकामेकाच्या घरांत थोडे दीस आनीक थोडे दीस जर गेले ना जाल्यार निश्चितच म्हणजे हाजेर जो कंट्रोल येवपाक जाय तो कंट्रोल हाडपा खातीर सगळ्या लोकांचें सहकार्य हें खूब मोठ्या प्रमाणांत जाय. तें मेळटलें हाजी अपेक्षा करता आनी म्हाजी सोंपयता. देव बरें करूं. गरम
कोवीड हॉस्पिटलान आतां पर्यंत आमच्या कडेन 250 बेड आसा. आमच्या कडेन चडशे पेशंट हे असिम्प्टोमॅटीक आसा, बट तरी सुद्दां आयज कोवीड हॉस्पिटलान जवळपास 80 पेशंट एडमीट आसा. भितरले जवळपास 30 ते 35 पेशंट हे सिम्प्टोमॅटीक आसा. जेंकां मायल्ड सिम्पटम आसा तांकां सुद्दां आमी कोवीड हॉस्पिटलान दवरल्या. बट कदाचित म्हणजे जर लागले जाल्यार आमी सेकंड हॉस्पिटल सुद्दां कोवीड हॉस्पिटल म्हणून आजून एक आमकां डिक्लेअर करपाक जाय. ते प्रयत्न चालू आसा. थोड्या दिसांनी आमकां गरज लागले आसत जाल्यार सेकंड कोवीड हॉस्पिटल हे आमी डिक्लेअर करतले. महाभिषण. ना, हांव परत तुका म्हाजो विशय क्लियर करता. हांवें जेन्ना म्हटलां की आमकां आजुनूय बी एकामेकाच्या घरान वचपाची खूब संवय जाल्ली आसा. आमी आजुनूय बी सिरियसली आसना. कोणाचो तरी बर्थडे आसत जाल्यार शेजाऱ्यांक आफयता आनी बर्थडे सेलेब्रेट करतात. आनी कसलोय कार्यक्रम आसत जाल्यारूय शेजाऱ्यांक. हांवें हें इतक्याच खातीर सांगलां कारण कोण पॉझिटीव आसा किंवा खंयसर कोण पॉझिटीव आसा हें आमकां खबर ना. म्हणून म्हटलां हांवें सगळ्या जाणांक रिक्वेस्ट केला की आमी काही दीस जर एकामेकाच्या घरान गेले ना जाल्यार कांयच फरक पडना. आनी हें सोशल डिस्टन्सींग जर मेनटेन करतले आसत जाल्यार थोडे दीस आमी एकामेकाच्या घरान गेले ना पूण कांयच फरक पडचो ना. तितकी काळजी आमी ही प्रत्येकाची घेवची पडटली. कारण जाता कितें तर घरांत आसलेलो सिनियर मनीस जेका वर्सा 70 आसा तो एकदां सफर जाता. म्हणजे एखाद्याच्या घरांत जेन्ना भायलो मनीस वता तेन्ना भितरले यंग लोक आसा ताका कांय प्रॉब्लेम जायना. जो एजेड मनीस आसा जसो आमी पयली डेथ जाली 84 इयर एजेड ओल्ड जो बेड रिडन आशिल्लो ताका व्हायरस खंयच्या तांच्या घरच्या कडल्यान आयलो आसतलो पण तो काय भायर वचूंक नाशिल्लो. म्हणून भायर कोणीच एकामेकाच्या घरान वचूं नाका ही हांवें रिक्वेस्ट केल्या. दुसरी गजाल हय आमी टुरिजम इंडस्ट्री ओपन केल्या. टुरिजम इंडस्ट्री जरी आयज ओपन केली आसत जाल्यार जो कोण टुरिस्ट येता म्हणजे बाय रोड येवनी किंवा बाय एअर येवनी जो आयलो जाल्यार आसत जाल्यार तो SOP फॉलो करता आनी इज डायरेक्टली गोईंग टू हीज हॉटेल. ओके, तो जी पॉझिटीव नेगेटीव रिजल्ट ताका रोखडोच कळ्ळो वता आनी जर तो चुकून पॉझिटीव आसत जाल्यार ताका आमच्या कोवीड हॉस्पिटलान किंवा कोवीड केअर सेंटरान ताका दवरूंक शकता. आमी काही हॉटेलांकूय रिक्वेस्ट केला की तेंच्यांनी पेड क्वॉरंटायन सेंटर पेड कोवीड केअर सेंटर म्हणून फुडें येवचें म्हणून. काही हॉटेलां पेड कोवीड सेंटर म्हणून सुद्दां एस्टाब्लीश करपा खातीर तांची तयारी आसा. आमी तांकां पेड कोवीड केअर सेंटर दवरूं शकता. म्हणजे चुकून एखादो टुरिस्ट जर चुकून पॉझिटीव आयलो जाल्यार ताका त्या हॉटेलान न दवरता जे पेड कोवीड केअर सेंटर आसा थंयसर आमच्यान व्हरून दवरूं येता. बट तो खंयसरूच टुरिस्ट आयज खंयच्याच लोकां मदीं मिक्स जायना, खंयच्याच कार्यक्रमांक वचना. ओके, तो कदाचित ताच्या येयल्ल्या हॉटेल आनी ताजो रूम थंयसर तो रावता आसतलो. किशोर, वाडदिवसाची खूब खूब शुभेच्छा. किशोर बाब. दोन गजाली आसा. तुवें म्हटलें तो आयज आमी सगळ्यो आमच्यो टोश्यो पळोवंक वचत जाल्यार एके वटेन देवळां चर्ची सगळें बंद आसा. ओके, म्हटल्या उपरांत तो देवळांनी आनी चर्चींनी भोवंक येवपाचो विशयच ना. तो आयदर आपल्या कितेंय कामा खातीर येता हांगासर. जो ट्युरिस्ट येता म्हणजे तो नॉट ओन्ली फॉर द भोंवपाकूच येता. तो ट्युरिस्ट जो येता तो वेगवेगळे बिझनेस एक्टिविटी खातीरूय येता. तो आपलो कितें तरी बिझनेस करता आसतलो आनी परतूय वयता आसतलो. दॅट इज वन थिंग. दुसरें आमी म्हटल्यार जो ट्युरिस्ट येवपी आसा तो कदाचित पॉझिटीव आयलो जर तो असिम्प्टोमॅटीक आसलो जाल्यार ताका पेड कोवीड केअर सेंटर आसा तितूर ताका दवरपाची वेवस्था जातली सो दॅट ही कॅन स्टे देर. बट चुकून जर सिम्प्टोमॅटीक आयलो जाल्यार ताका आमच्या कडेन फुकट वेवस्था जी आसा जी आमी आमच्या कोवीड हॉस्पिटलान आमकां दवरचोच पडटलो. शेवटी आतां पर्यंत आमी भायले सुद्दां आसता हांकां आमी विदावट एनी पे आमी तांकां ट्रीट करून धाडल्या. मुरारी.
किशोर, आमी एकदां जो बोवाळ चल्ला तोच पळयता. आमकां त्या कन्सर्न डायरेक्टरा कडेन उलोवप गरजेचें आसता. आमी जेन्ना 10वीची परीक्षा जाली पळय न्हू, तेन्ना लोक कोर्टानूय गेले ती परीक्षा बंद उडोवपाक. कदाचित ती जर परीक्षा जावंक नासली जाल्यार भुरग्यांच्या मनस्थितीचो आमी विचार करपाक जाय आसलो. काही जाणांक जांकां परीक्षा घेवपाचीच नाका पळय न्हू, त्या अशा पद्दतीन एकदां बोवाळ घालता. आमची GCETची परीक्षा पयर आनी काल अशी 2 दीस जाली, स्मुथली जाली. म्हाका चिंता आसा की कंटेनमेंट झोनान आसलेल्या भुरग्यांचें कितें, किंवा बसीन शेवटी कंटेनमेंट झोनान जे लोक आसा तांच्या खातीर वेगळी बसपाची वेवस्था आमच्या डायरेक्टर ऑफ टॅक्निकल एड्युकेशनान केल्या, आनी त्या जाग्यार तेंची वेगळी सोय, म्हणजे तांकां खंयसरूच की बाकीच्या नॉर्मल भुरग्यांच्या बरोबर मिक्सअप जावचें ना. तांचो वेगळो क्लासरूम हो आसा, तांकां वेगळी बसपाची वेवस्था केल्या. त्या खातीर आमी जर त्यो एग्जामी काही जर आतां, कारण ह्यो शेवटी बोर्ड एग्जाम्स आसात, फायनल एग्जामी आसात, ह्यो एग्जामी आमी एवॉयड करूं शकना अशा पद्दतीच्यो एग्जाम्स आसा. त्या खातीर त्यो एग्जामी सगळे नॉर्म्स जे आसा हे वेवस्थीत रित्या सांबाळून ह्यो एग्जामी कंडक्ट करता. मुरारी, कितें केलां? कंपल्सरी केलां? हांव चॅक करता आनी मागीरच्या प्रेस कॉन्फरन्सान एड्रेस करता. लौकीक, लौकीक. एक म्हणजे एसेंब्लीन कोण पॉझिटिव्ह मेळोंक ना. आयक सांगता हांव, एसेंब्लीच्या फाटल्या गेटीचेर एक पुलीस कॉन्स्टेबल जो आसा पळय न्ही, वो पॉझिटिव्ह मेळ्ळो आसा. त्या खातीर आमी खंय कोण मेळ्ळा हें बी सांगप क्लियर गरजेचें आसता. फाटले गेटीर आसलेलो सिंगल पुलीस कॉन्स्टेबल, ताज्या उपरांत बाकीच्या सगळ्या थंयसरल्या पुलिसांक चॅक केल्या, तांचो आयज रिपोर्ट मेळटलो. ओके, दॅट इज द वन थिंग. रिगार्डींग द टुरिजम इंडस्ट्री कडल्यान खूब मोठो प्रेशर आशिल्लो, आनी त्याच बरोबर की एक इकॉनॉमिकल एक्टिविटी सुरू जावची म्हणून सरकाराचेर प्रेशर आशिल्लो. त्या खातीर जर मिनिमम 215 जाणांनी आमच्या कडेन रजिस्ट्रेशनूय केल्लें आमी सुरू करता म्हणून. शेवटी आतां कितले टुरिस्ट येतले कितले ना येतले हे शेवटी टुरिस्टाचेर डिपेंड आसता. ती गव्हर्मेंटान एट प्रेजेंट तरी एखादी एक्टिविटी जश्यो बाकीच्यो इकॉनॉमिकल एक्टिविटी आमी सुरू केल्ले आसा, त्या ती SOP जी आसा ती फॉलो करून तांकां एक्टिविटी सुरू कर म्हटल्यार कदाचित तांकां रिस्पॉन्स खूब कमी आसतलो. महेश, एम्बुलन्सी ज्यो आमी कोवीड पेशंटांक पॉझिटिव्ह व्हरता, ओके, ते एडिशनल एम्बुलन्सी ज्यो आसा ह्यो वापरतले, बट त्यो डिसॅनिटायज ज्यो आसा हें करपाक जाय पयलीं. आमी त्यो सॅनिटायज वेवस्थीत रित्या सॅनिटायज ह्यो करून घेता एम्बुलन्सी सगळ्यो, आनी ताज्या उपरांतूच ताजो बाकीचो मागीर वेगळ्या पद्दतीचो वापर जाता. दुसरी गजाल तुवें जें म्हटलें की रिगार्डींग द पुलीस डिपार्टमेंट, ह्या सगळ्या जाणांक आतां इन्स्ट्रक्शन्स गेला की जे जे कोवीड केअर सेंटर किंवा डायरेक्ट एक्सपोज जाता त्या सगळ्या जाणांक घरा कडेन न वता की तांकां वेगवेगळे कडेन हॉटेल्स रेजिडन्सी ज्यो ज्यो आसा थंयसर तेंची रावपाची वेवस्था कर म्हणून हेजी हांवें काल नवीन DGP आनी IGP ह्या दोगांयकूय इन्स्ट्रक्शन्स दिला. तांच्या पुलीस स्टेशनान सुद्दां न रावता वेगळी हॉटेल्स तांकां सगळ्या जाणांक पळोवपा लायला, जेणे करून तांकां वेगळी प्रत्येकाक रावपाची वेवस्था, थोडे दीस ते आपल्या घरा न वता गांवांत न वता त्याच जाग्यार रावचे अशी जशी आमी हेल्थाच्या स्टाफाची वेवस्था केल्या तशीच तांची वेवस्था केल्या. सोयरू वेळीप, सोयरू सांग, आयकोंक येता. तूं क्लियर ना. कोण
ओके, सोयरो क्लियर ना? तो आनी एक गजाल हांव मुद्दामून मेन्शन करता की आमी एके वाटेंतल्यान डेथ रिपोर्ट करता, बट कोवीड हॉस्पिटलान जाल्ल्यो पॉझिटीव गजाली बी आमी म्हाका दिसता आमी लोकां समोर हाडप हें गरजेचें आसा. जेन्ना कोवीड पॉझिटीव एखादी आमची महिला भगिनी की डेलिव्हरी करता, 2 जाणांची डेलिव्हरी ही कोवीड हॉस्पिटलान जाली आनी विथ नेगेटीव म्हणटा तशें तांची बेबी नेगेटीव आयली दोगांयची. ओके, ही बरी गजाल आसा आमच्या दृश्टीन, कारण आमचो सगळो स्टाफ, कोवीड हॉस्पिटलांतलो स्टाफ, आमचो गायनेकॉलॉजिस्ट, पिडियाट्रिशियन थंय वचून आमी आमचे पेशंट म्हणजे आमच्या धाकल्या भुरग्याकूय त्या जाल्ल्या भुरग्याकूय पळयता. ही बरी गजाल आमच्या हॉस्पिटलान जाता. त्या खातीर हांवूय म्हणजे सगळ्या आमच्या कोवीड हॉस्पिटलांतल्या सगळ्या दोतोरांचे म्हणजे कोवीड हॉस्पिटलान आमची आतां टीम आमी रिप्लेस केल्या की डॉक्टर एडवीन गेल्या उपरांत डॉक्टर सुनंदा आमोणकर आनी दुसरी आनी एक टीम पुराय 2 टीम थंयसर सद्या कार्यरत आसा. पण जेन्ना जेन्ना गरज लागता तेन्ना कार्डियाक डॉक्टर आसतलो, पिडियाट्रिशियन आसतलो, एनास्थिशिस्ट आसतलो, जीएमसींतले सगळे दोतोर हे कोवीड हॉस्पिटलान वचून काम करता. त्या सगळ्यांचें हांव अभिनंदन करता. आनी जशें आमी एक गजाल म्हत्वाची आसा म्हणजे आमी कोमॉर्बीड कंडिशनाक येयल्ले एकदां डेथूय जाता, बट एका दिसाच्या भुरग्याक जाल्ल्या भुरग्याक जो कोरोना पॉझिटीव जाल्ले ते भुरगे रिकवर जाले. ही बरी गजाल जी आसा ही आमच्याच कोवीड हॉस्पिटलांतल्यान जाता. तेंय बी तितकेंच आमी रिपोर्टींग करप, लोकां समोर हाडप, कारण हें गरजेचें म्हाका दिसता. आनी सगळ्यांत म्हत्वाचें म्हणजे आमचो इम्युनिटी बुस्टर वाडोवपा खातीर आमी फाल्यांच्यान पुराय राज्यांत म्हणजे आर्सेनीक कंपाउंड आसत किंवा आयुर्वेदीक मेडिसिन्स आसत ही सगळ्या आमदार सरपंच पंच म्हणजे टप्प्या टप्प्यान पावतली अशें न्ही की एका बेगीन दिले. आमकां जशी अवेलेबल जाता तशीच सगळ्या आमदार सरपंच पंच हांच्या मार्फत सगळ्या लोकांच्या पर्यंत आमकां गोंयांत पुराय डिस्ट्रिब्यूट करपाचें आसा. बट फक्त मेडिसिन्स घेतली म्हणूनच इम्युनिटी बुस्टर डोस वाडटलो असो ना. ताज्या खातीर आमी जे आसा आमची इम्युनिटी बुस्टर डोस वाडपा खातीर आयुष डिपार्टमेंटान सांगला त्या प्रमाणे प्राणायाम आनी योगा हें इररिस्पेक्टीव ऑफ द कास्ट एंड क्रीड प्राणायाम आनी योगा करप हें गरजेचें आसा, जेणे करून आमची इम्युनिटी जी आसा ही आनीक मोठ्या प्रमाणात वाडटली. त्या खातीर सगळ्या गोंयकारांक म्हजें म्हणणें आसा की आयुर्वेदीक होमिओपॅथीक मेडिसिन्स घेयात इम्युनिटी बुस्टर वाडोवपाक आनी योगा जो आसा आनी प्राणायाम हें मोठ्या प्रमाणात फॉलो करात. इतकेंच म्हजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा. अनिल ओके, आनी कितें परत आज के प्रेस कॉन्फ्रेंस में मैं बता देता हूँ कि जैसे ऑल टुगेदर आज 853 एक्टिव केसेस हैं और रिकवर्ड केसेस 25 है. 50% पेशेंट्स अभी रिकवर हो रहे हैं. आज के दिन 73 पेशेंट ऐड हो गए हैं, लेकिन 111 पेशेंट्स रिकवर्ड हो गए हैं. कोविड हॉस्पिटल और कोविड केयर सेंटर में सभी की व्यवस्था अच्छी तरह से हम कर रहे हैं. जो हमारे स्टाफ बाकी हेल्थ डिपार्टमेंट और पुलिस डिपार्टमेंट के स्टाफ के रहने की व्यवस्था अलग से हम कर रहे हैं. आज से हमने हमारे पूरे सभी तालुका बेसिस पे मिनिस्टर्स को सभी रिस्पॉन्सिबिलिटी, ईच तालुका की रिस्पॉन्सिबिलिटी सभी मिनिस्टर लोगों को दी हैं. यानी कि वो डिप्टी कलेक्टर, पीआई, डीवाईएसपी, मामलेदार और इसके साथ में हेल्थ ऑफिसर्स इनकी मीटिंग कंडक्ट करके वहाँ पे जो कोविड केयर सेंटर है, प्राइमरी हेल्थ सेंटर है, पुलिस स्टेशन है, कंटेनमेंट जोन है, इस सभी की वो चिंता करे. यानी कि लोगों में ज़्यादातर जिन लोगों की केयर लेना चाहिए वो सभी रिस्पॉन्सिबिलिटीज़ मैंने डिस्ट्रीब्यूट कर दी हैं. मांगूर हिल जो कंटेनमेंट जोन था, इसके बारे में आज फिर से उसके हाई लेवल कमेटी की मीटिंग हमने कल 11:30 बजे रखी है. और उस मीटिंग में बाद में सैनिटाइजेशन, वहाँ पे क्लीनिनेस, डिस्ट्रीब्यूशन ऑफ द ड्राई रेशन बहुत ज़्यादा तरह से हमने वहाँ करने के लिए स्टार्ट कर दिया है. आज बाद में प्लाज्मा थेरेपी के बारे में हमारे हेल्थ मिनिस्टर ने ऑलरेडी डिक्लेयर किया है कि वी आर गोइंग टुवर्ड्स द प्लाज्मा थेरेपी ट्रीटमेंट. इसके लिए हम हमारे टीम जो वर्किंग कर रहे हैं, अभी हम परमिशन मिलने के बाद प्लाज्मा थेरेपी स्टार्ट करेंगे. हम बाद में आज तक इंटरनेशनल अराइवल्स इन द स्टेट 4,547 charters through the charter and 1,925 peoples through the MPT cruise. All the जैसे कि मिनिस्ट्री ऑफ द एक्सटर्नल अफेयर्स, मिनिस्ट्री ऑफ द शिपिंग, मिनिस्ट्री ऑफ द एविएशन, होम मिनिस्टर्स, प्राइम मिनिस्टर्स, इन सभी के साथ साथ में जो इंडियन एम्बेसी है जिस कंट्री में,
वो सभी इंडियन एम्बेसी ने हमें हेल्प कर दिया। बाकी लोकल लोग भी जो गोवन स्टैंडर्ड वहाँ पे थे, जैसे कि वन फ्रॉम द दुबई, शी देन वैशाली कोटनकर, शी इज ऑलवेज कोऑर्डिनेटिंग विद द गोवा गवर्नमेंट ऑल्सो। जो लोग वहाँ रहते थे उन सभी लोगों को गोवा में आने के लिए सभी लोग मदद कर रहे थे। और मांगूर हिल के बारे में हमारी कल यानी उसके अलग से सेपरेट स्ट्रेटजी जो कल हम करेंगे रिगार्डिंग द कंटेनमेंट जोन, और इसके बारे में डिसीजन और डिस्कशन कल करेंगे। थैंक यू। एट प्रेजेंट तो कोई इंटरनेशनल फ्लाइट नहीं आ रही है। हमने जब भी यानी एज ए इकोनॉमिकल एक्टिविटी टूरिज़्म इंडस्ट्री स्टार्ट की है, ऐसा है कि जो कोई यहाँ आना चाहता है उसको प्रॉपर SOP फॉलो करनी रहेगी। ओके। इसके बारे में बाद में डिस्कशन करेंगे। थैंक यू।